नमो नमः. मी कार्तिक चौगले. जर या यूट्यूब चॅनल आपण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. 10वीच्या व्याकरणाबाबत जर तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कोणत्या पॉईंटचं जर ग्रामर आवश्यक असेल किंवा पॉईंट अजून समजत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अष्टमः पाठः वाचन प्रशंसा. हे फक्त पेपरमध्ये सरलार्थ लेखनम फक्त सरळार्थ लिहिण्यासाठी 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. मग पाहूया आपण वाचन प्रशंसा. वाचन प्रशंसा जर पाहिलं तर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन या निमित्ताने वाचन प्रेरणा दिवस असं आपण मानतो. मग वाचन कशासाठी आणि का केलं जातं याचं वर्णन, याचं महत्त्व या वाचन प्रशंसामध्ये दिलेलं आहे. तर चला आपण पाहूया वाचन प्रशंसा. या श्लोकाचं कोणत्याही प्रकारे उच्चारणाची गरज नाही आणि श्लोक पाठांतराची गरज नाही. फक्त आपण अन्वय समजून त्या पद्धतीने आपण अर्थ जाणून घेऊया. चला आपण अन्वयकडे वळूया. एकूण 6 श्लोक आहेत. 6 श्लोकाचे अन्वय या ठिकाणी दिलेले आहेत. चला पहिल्या श्लोकाकडे वळूया. श्लोकाच्या अन्वयाकडे. येन शीलम सद्गुण संपत्ती ज्ञानम विज्ञानम उत्साह च वर्धते तद वाचनम हितावहम एव. बघा किती चांगलं उदाहरण दिलेलं आहे. येन ज्यामुळे, शीलम चारित्र, सद्गुण संपत्ती सद्गुण रूपी संपत्ती किंवा सद्गुण चांगली संपत्ती, ज्ञान विज्ञान आणि ज्या उत्साह वाढतो, उत्साह हितावहम वाढतो, कल्याण करतो किंवा वाढणारे आहेत. एव. बघा काय दिलंय, मी सगळं वाचतोय. ज्यामुळे चारित्र, चांगली संपत्ती, ज्ञान विद्या असेल, विज्ञान असेल आणि उत्साह वाढतो, ते वाचणं काय आहे, हितकारक आहे. म्हणजे विनाकारण जे वाचतो आपण, कॉमिक बुक असेल किंवा इतर काही जे फालतू गोष्टी आपण वाचतो ते वाचू नयेत. चला दुसऱ्या श्लोकाकडे. मनुजाः वाचनेन एव बहून विषयान बोधन्ते. बघा काय म्हणतात, मनुजाः वाचनेन, मनुष्य वाचल्यामुळे बहुन विषयान बोधन्ते, अधिक विषयांचा काय होतो, त्यांना ज्ञान होतो. वाचनेन मनुजाः कार्येषु दक्षाः बहुश्रुताच भवन्ति. वाचल्याने मनुष्य काय होतो, आपल्या कामामध्ये तरबेज होतो, आपल्या कामामध्ये निपुण होतो. मग आता यामध्ये सर्वात मोठा प्रश्न येईल की कामामध्ये वाचल्यामुळे का? कारण काही अनेक असे अनुभवी गोष्ट त्या वाचनामधून आपल्याला मिळतात आणि आपण ते ट्राय करतो, त्यामुळे आपल्याला अनुभव येतं. म्हणून ते काय म्हणतात की वाचल्यामुळे कामामध्ये निपुणता येते. तिसरा श्लोक. ये सदा वाचनेन रताः तान वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीनाः कविपंडिताः शिक्षयन्ति. बघा किती प्राचीन गुरु जे वाचतात त्यांना शिकवतात असं म्हणतात. बघा, येन सदा वाचनेन रताः, जे लोक नेहमी वाचनामध्ये मग्न असतात, तान त्यांना, वाल्मिकी, व्यासमुनी आणि बाणभट्ट हे प्राचीन कवी पंडित त्यांना शिकवतात. जर समजा आपण वाचनामध्ये रत आहोत तर हे 3 जण आपल्याला शिकवत आहेत हे मानलं पाहिजे. चौथा श्लोक. मनुजः अद्ययावत ज्ञानाय वृत्तपत्रम सदाही पठेत. बघा आपल्याला बातमी कळते कशावरून, आपण TV पाहतो त्याच्यावरून, किंवा आपल्या व्हॉट्सअपवर येते, किंवा आपण न्यूज जर आपल्यामध्ये शेअर करून ठेवला असेल, सबस्क्राईब करून ठेवला असेल तर त्याच्यापासून आपल्याला यूट्यूबमध्ये आपल्याला बातम्या मिळत असतात. तर त्याचबरोबर अनेक आपल्याला ज्ञान घेण्यासाठी अद्ययावत आजचं ज्ञान घेण्यासाठी पेपर हे सर्वात मोठं साधन आहे.
मनुजः अद्ययावत ज्ञानाय, मनुष्यांच्या आजच्या ज्ञानासाठी किंवा खरोखर ज्ञानासाठी वृत्तपत्र नेहमी वाचावेत. सर्वविध सुविधार्थम वाचनम उपकारम वर्तते. सर्व प्रकारच्या चांगल्या विद्यासाठी वाचन हे उपकारक आहे. चांगली विद्या घ्यायचं असेल तर चांगलंच वाचणं गरजेचं आहे. 5वा श्लोक. विद्यार्थिवी वृताभ्रमणम कुक्रीडा परपीडा अपभाषणे कालक्षेपः न कर्तव्यः विद्यार्थी वाचनम शत. किती बघा, आपण विद्यार्थी आहोत तर आपल्याला किती चांगलं ते श्लोक सांगितलेलं आहे बघा. विद्यार्थिवी, विद्यार्थ्यांचं काय काय लक्षण दिलेलं आहे बघा. हे कर्तव्य काय नाही आहेत पण आपण करतोय, हे दिले बा. आपलं कर्तव्य नाही आहेत पण दिले. काय काय दिले बघा. वृताभ्रमणम, विनाकारण फिरणे. बरोबर आहे, आपण गाडी घेतो आणि फिरत बसतो. वृताभ्रमणम, वेळ वाया घालवतो आपण. कुक्रीडा, काही वाईट क्रिया करतो. परपीडा, दुसऱ्याला त्रास देणे. अपभाषणे, शिवीगाळी करणे, दुसऱ्याला वाईट होईल असं बोलणं. कालक्षेपः, विनाकारण काळ घालवणे. टीव्ही बघणे, यूट्यूब, कार्टून बघणे. न कर्तव्य, हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य नाहीत. तर काय आहेत. विद्यार्थी ही वाचनम श्रेयत, विद्यार्थी वाचनाचे आश्रय घ्यावेत. म्हणजे काय की ज्यामुळं आपलं जे आयुष्य आहे हे बदलून टाकणारं एखादं पुस्तक असेल, मग APJ अब्दुल कलामचा अग्निपंख असेल, किंवा कॉलेज गेट, एक नाण्याची तिसरी बाजू, असे अनेक पुस्तकं आहेत जे आपलं जीवन बदलू शकतात. 6वा श्लोक बघा, सर्वांसाठी आहे. वाचनम बाल्ये ज्ञानम, वाचन केल्यामुळे बाल्ये, लहानपणी ज्ञानामध्ये भर पडतं. तारुणे शील रक्षणम, तरुण असतो तेव्हा शील रक्षणम, तेव्हा आपल्या चरित्राचं रक्षण होतं. वार्धक्य म्हणजे वृद्धावस्थेमध्ये दुःख हरणम, दुःखाचं हरण होतं. म्हणून सदग्रंथ वाचनम ही हितम भवेत, म्हणून सदग्रंथ काय होतं, वाचन हे काय आहे, चांगलं आहे. बघा काय सांगितलं, लहानपणी असताना वाचल्यानंतर ज्ञानामध्ये भर पडतं. आपण जर तारुण्य असेल तेव्हा चारित्र्याचं रक्षण होतं, आणि वृद्धावस्थेमध्ये आपलं जे दुःख आहे वृद्धाचं ते नष्ट होतं. म्हणून चांगले ग्रंथ वाचणं गरजेचे आहेत. जर आपल्याला अजून काही गरज असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. सबस्क्राईब करायला विसरू नका.